2 दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेल्या आठवणीला. भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले आता. नेहमी खरे बोलावे, लिहाणाराच बोला ना. इथून पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घ्यायचा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो माझी मम्मी बाहेर जायला पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी नाही. 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षांना ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्याला नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणतं, डबल बॅटरी, सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतं तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं? एवढं बोला. खरं. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहितीये? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 एडी निघतील. तुम्ही कवाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही येत? मनोरुग्ण आहेत का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला थांबायचं. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहेत. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईल मुळे मनोरुग्ण होणार आहे. आता पहा तुम्ही, काही माणसं बसली ना, 1 नाही 2 नाही, सारखी ती मोठं चालेल बसायचं. आणि वाचायचं काय? शिळी गाभण आहे, मोक. लग्वीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली, वर बोलत बोलायच्या पद्धतीत इतके बिंडो काढल्या. बोलायच्या पद्धतीत इतक्या बिंडो काढल्यात. हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव. काय माणसं मग भाऊ
भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला मुद्दा, सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात बोला. पचन मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती? लहान आले पोरं सगळे जोरात बोला. मम्मी करेक्ट. आणि खाली भामटेवानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात? मम्मीला. करेक्ट. तुम्ही करा नवरात्र, तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रस्सा खायला पाठवा. तुमचं चालू द्या. दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी. आला लगेच कपून टाकेल. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते. कोणत्या बाईनं पसायदान शिकवलं तिला? बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायला? नाही, काहीच वाटत नाही का? काही वाटत नाही किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही. टीव्ही पाहायचे, टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची? आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला ते क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून ठोकून इकडं तिकडे करतात. चित्रपटात नटी दारू पिते, कोणी बातमी टाकली? डान्स करते, कोण बोललं? चित्रपटामध्ये बलात्कार दाखवला जातो, कोण बोललं? चित्रपटामध्ये मारामारी, बाई कडेला हाणते, कोण बोललं? बोलतो कोणी? कोणती जाहिरात खरी आहे? खऱ्याला जग नाही. आज पिढी संपली नाही. आणि आमच्यासारखं असं बोललं का लगेच नालायकांनी क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. समाजाचं वाटोळं झालं त्याचं काय? आज आपल्याला समाज महत्वाचा आहे. तुम्हाला प्रसिद्धी, तुम्हाला टीआरपी लागतो. काय पोरांनी सरळ पटकन बोलणं काय? तुम्ही यांना पसायला शिकवलं का? कोणती जाहिरात? आता तुम्ही टीव्ही पाहता. फेअर अँड लवलीनं जर माणसं गोरी होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? साधी गोष्ट आहे. अरे मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. केवढं येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्ल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती. बाई डान्सच कर. एक जाहिरात इतकी बिंडोके पोरांनो, लहान आले पोरं वळखा कशीचे. हे इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्यानं आणि एक पोरग वरून छत्री धरून चालतं. कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या, केवढा येडेपणा आहे. थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच कार असत्या. एक बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय? आणि समाजाला अजून जाग येणं काळाची. आता लोकांनी लग्नपत्रिका, आता हे कार्यक्रमांचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला, कीर्तनांचे याचे त्याचे, आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीनं ते बोर्ड काढून टाकले पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर बोर्ड काढले पाहिजे. ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय मत आहे तुमचं? त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात. मग कुठेतरी बोर्डाला गाडी बिडीचा धक्का लागला का विटंबना, लगेच मारामाऱ्या, पेटवा टपऱ्या, धाबे चालून भाजी बंद. हे असं नाही. बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड. आता एक नवीन नालायक पद्धत आणली आपल्याकडं. लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते लग्नाची बोर्ड लावतात. लावा तुम्ही, तुमच्या पैशाला उता आलाय, तुम्ही एकट्यानंच पराक्रम केलाय. बाकीच्या लोकांना पोरं नाही, सगळं गाव वाहन सुटे, तुला एकट्यालाच बरा पोर आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसं पाहतीला असे लावा. काय मत आहे तुमचं? अक्षरशः विटंबना आहे. एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवऱ्याचा लावा. हे आता पहा, व्यवस्थित फोटो आहे. मध्ये पांढरंगाचा लावा, व्यवस्थित लावा. बावळटपणा तो नवरदेव उभा, पागल नवरदेव तो. मग ती नवरी झक मारायची, तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही काही पोरींचे तर फोटो इतके बिंडो केस, घागरा घालती, घागरा 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 घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा.
काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडं. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? त्या व्यासपीठावर, जिथं नाही तिथं. केवढा येडेपणा आहे. तो नवरदेव म्हशी वळणारा हो, तो दसमुसाळ्या गडी तो घातला बलून मध्ये आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरे मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे असं आहे. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरे मिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरायची, ही बाजू वर वाढवायची, हा कोपरा इकडं करायचा, केसाला फुगा करायचा आणि बट गालावर घ्यायची. खरंय का खोटंय? अरे आहेत का नाही? हे 3 कोर्स केले मी. मी प्रत्येक क्षेत्रात आता. आणि ती नवरा नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं? बलून मध्ये. आता तो नवरदेव धसमुसा, त्याला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच आला त्याला. स्मूथ टच म्हणू आपण, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल? त्याला टच व्हायचा पण जर शिकवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. त्याला टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बरगाड्या गेल्या नवरदेवाच्या. 9 बरगाड्या.